करू चालू. नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं बळीराजा ॲग्रोटेक आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपल्याकडे शेतकरी दादा आलेले आहेत. त्यांच्याशी आपण थोडंसं बोलूया. त्यांच्याबद्दल थोडी माहिती सांगू. त्यांनी आपल्याकडून जवळ-जवळ 2-2.5 वर्षापूर्वी कोळप यंत्र खरेदी केलं होतं आणि आज थोडे सर्व्हिसिंगसाठी ते आज आपल्याकडे घेऊन आले होते. तर 2 वर्षानंतर त्यांचा अनुभव कसा आहे, 2 वर्ष काय त्यांनी वापरलं किंवा त्यांचा थोडासा एक्सपिरियन्स जाणून घेऊया आणि त्यांचं एक नाव सर तुमचं नाव सांगा आणि कुठून आलात वगैरे? मी तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, डिंबे ह्या गावाहून आलेलो आहे. माझं नाव संजय विलास कोकणे. 2-2.5 वर्षापूर्वी मी यूट्यूब सर्च करत असता म्हटलं मजुरांच्या याच्यावर मात करण्यासाठी मी सर्च करत होतो काय साधन आहे. तर मी बळीराजाचं कोळपणी यंत्र बघितलं. मला फार आवडलं. मी इथे सरांना फोन केला, आलो. सरांनी त्यावेळी ह्या प्रकारचं मॉडेल होतं. सरांनी आम्हाला त्यावेळी दिलं. आता 2-2.5 वर्ष झाले. तर 2-2.5 वर्ष झाली, पण त्यात मध्ये आमच्या क्लायमेटनुसार आम्हाला समस्या यायला लागल्या. वस्तू तर चांगली आहे, पण त्यातून जी समस्या येत होती, की ह्या साईडला ज्या चैनीमध्ये जेव्हा पावसाळ्यामध्ये गाळ लागायचा, तेव्हा तो गाळ तिकडे फेकला जायचा आणि त्या चैनीमध्ये जाऊन अडकून चैन तुटायची. ही आमच्या मनातली एक समस्या होती. आणि उचलायला वाहतुकीला बांधावून घेऊन जायचं झालं तर इथे पकडायला मूठ नव्हती. तर आमच्या मनामध्ये होतं का सरांनी असे कुठून तरी प्लेट लावून देऊन आम्हाला ती चेन कव्हर करून द्यावी, म्हणजे तिकडे गाळ वगैरे उडणार नाही, चेन सेफ राहील. आणि आज 2-2.5 वर्षांनी आलो आणि सहज आलो, सरांना फोन करून आलो की मला सर्व्हिसिंग करायची. आणि मी बघितलं तर एक ट्रायल चालली होती, म्हटलं त्याच्यामध्ये बघितलं तर सरांनी ज्या आमच्या मनातल्या समस्या होत्या, तर सरांनी जे नवीन मॉडेल काढलं तिथं ते आमच्या मनासारखंच काढलं. आम्ही त्यांना म्हटलं आमच्या टायमाला का नाही काढलं हे, हा. आम्हाला हे बघून फार आनंद झाला की आमच्या ज्या समस्या होत्या त्या दुसऱ्या शेतकऱ्यांना येणार नाही. त्यांनी त्याच किमतीमध्ये, आमच्याच किमतीमध्ये, तेच किमतीमध्ये सरांनी चांगलं ॲडव्हान्स आणि त्यांच्याबरोबर जे साहित्य दिलंय ते तर म्हटलं आम्ही त्याच्यावर पण आक्षेप घेतला की आम्हाला तेवढ्या किमतीमध्ये तुम्ही दिलं नाही. आणि आता तुम्ही जर नवीन एवढं सगळं त्यांना सवलती दिल्या, सगळं काय दिलंय, पाणी दिले, हे दिले. म्हटलं कमी किमतीमध्ये कसं काय दिलं, याच्यावर भांडलो. सर म्हटले त्या तो काळ होता, तुम्ही परत वाटल्यास रिप्लेसमेंट मध्ये घ्या आणि आम्ही ते सगळं देऊ. आज इथे एवढा फरक आहे. आज सरांनी मला इथं मूठ लावून दिली, पहिली नव्हती. आणि ह्या चेनला कव्हर नव्हता, इथला गाळ उडायचा आणि चेन तुटायची, लॉक व्हायची. आज इथे बघायला गेलं तर इथे पकडायला मूठ आहे, बंपर दिलेला आहे पुढं. बंपर आहे. आणि ही जी चेन आहे, जो प्रॉब्लेम आहे मेन, तर याला कव्हर आहे आणि आतून प्लेट आहे. आणि शिवाय इंजिन पण दमदार दिलेलं आहे, जेणेकरून कोणताही चिवट माती असो, ऊसाची सरी असो, बिंदास काम करणार. म्हणजे आम्ही समाधानी सरांच्या कामावर. अशी सरांना चांगले शेतकऱ्यांबद्दल, शेतकऱ्यांसाठी सुखसुविधा उपलब्ध करून द्यावा सर. कमी आणि योग्य रिजनेबल दरात दिलं. मला आज पहिल्यांदा मी किंमत विचारली नाही, तुमचं कस्टमर तिथं होतं, लांबून आलेलं होतं, मी किमतीबद्दल बोललो नाही. पण जेव्हा तुम्ही माफक दरामध्ये ती किंमत त्यांच्याकडून घेतली तर मला फार समाधान झालं की एक प्रकारे तुम्ही शेतकऱ्याला सहकार्य केलेले. धन्यवाद असंच धन्यवाद पुढे साहेब. भविष्यामध्ये राहा. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी सदिच्छा. धन्यवाद. सध्या कोळप यंत्राचा मेन प्रॉब्लेम काय होतो माहिती का? बरेच लोक भरपूर बनवतात, पण त्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे चाक आणि चैन. सगळ्या टोटल जेवढे कोळप यंत्र बनवणारे लोक आहेत ना मार्केटमध्ये, आमची कॉपी करून जेव्हा बनवले, चाका शेजारी चैन आहे. त्याने काय प्रॉब्लेम होतो, चाकाची माती जेव्हा उचलतं ना, तेव्हा ती माती डायरेक्ट चैनीवर पडते आणि चैनीचा मेंटेनन्स काढतो, चैन तुटते, चालू काम बंद पडते किंवा पाऊस येणार असतोय, लेबर आलेले असतात, लेबर सुद्धा बसून राहतात, पावसाने रान भिजून जातं. मी ते सगळं नुकसान ह्या प्रॉब्लेम होते. तो प्रॉब्लेम आम्ही ह्या मॉडेलमध्ये बिलकुल म्हणजे कॅन्सलच झालेला, सॉल्व्ह झालेला. आणि हे पाहू शकता, हे जे चाक आहे ना, ते पूर्ण आतून आहे आणि चैनीला पूर्ण कव्हर आहे. चैन बाहेरून आहे. चाकाचा आणि चैनीचा काहीही संबंध येत नाही. चाकाची माती चैनीवर जात नाही. आता सरांनी बघितलं, सरांना एवढा आनंद झाला ती मशीन बघितल्यानंतर. तर त्यांनी मला त्यावेळेस बऱ्याच वेळेस सुचवलं होतं, की बा असं-असं करा, चैन आम्हाला बाहेरून पाहिजे. आता ते घेऊन आले सर्व्हिसिंगला आणि त्यांना व्यवस्थित मनाप्रमाणे त्यांच्या सर्व्हिसिंग वगैरे झालेली आहे. फोन करून आलो, तुम्ही हातातलं काम सोडून आमचं पहिल्यांदा करून दिलं. अच्छा. नाही, ते तर आमचं कर्तव्यच आहे. आता मला सांगा, तुम्ही जवळ-जवळ 2 वर्ष वापरताय. हो. तर ह्याने तुम्ही कुठली-कुठली कामं केली तुमची किंवा काय कशासाठी वापरता तुम्ही 2 आता वर्ष याला? आम्ही गहू कोळपणी करतो, बाजरी अच्छा. करतो. शिवाय कांदा लागवडीच्या अगोदर जे वाफे असतात, आम्ही ते वाफे बांधून ठेवतो. मग आम्ही ते भिजवले जातात, त्यात गबाळ उगवलं जातं, त्याच्यानंतर अच्छा. तणनाशक मारतो. मग आम्ही काय करतो, ओलं करून टाकतो वाफे, अच्छा. पुढे गबाळ उगवलं की मोठं कोळपं लावतो आणि ते कोळपून ठेवतो. म्हणजे एकदा कांदा लागवड केली का, एकदा तणनाशक मारलं का परत काही गबाळ येत
नाही. म्हणजे वाफ्याचं म्हणजे तुम्हाला आमच्या सांगताय तुम्ही. मजुरीची राहिली, हम्म. कांद्याला जो झटका लागणार आहे तोही कमी लागतो आणि अच्छा. कमी कालावधीत चांगले ग्रीप धरतात कांदे. अच्छा, म्हणजे वाफ पद्धतीवरती जे कांदे लावतात, आपण डायरेक्ट वलवून कांदे लागवड करतो, त्याच्यानंतर तण उतरतात. तर सर काय करतात, पहिले वाफे वलवून घेतात आणि गबळ उतरून देतात. गबळ उतरल्यानंतर आपलं कोळप यंत्र फिरून गबळ पूर्ण मारून टाकतात आणि मग लागवड करतात. त्याने काय होते, तणाचा प्रादुर्भाव खूप 90% किंवा 90-100% कमी होऊन जातो. म्हणजे 90% सरांनी एक नवीन आयडिया आपल्या सर्वांना सांगितलेली. आणि आता हे जे यंत्र 2 वर्षापूर्वी दिलेलं आहे, अँगल बॉडीमध्ये होतं. आता ते आम्ही बंद केलंय मॉडेल आणि शीट मेटल बॉडीमध्ये बनवलेलं आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, का याची लोकं म्हणतात किंमत थोडी जास्त वाटतात. सर म्हणतात रिझनेबल आहे, पण माझ्या दृष्टीने थोडी जास्त आहे. पण जास्त किंमत का आहे? कारण क्वालिटी तशी आहे. इंजिनची पण क्वालिटी चांगली आहे आणि पूर्ण आम्ही जे सर्व्हिस वगैरे देतो, 1 वर्ष वॉरंटी देतो. ती ह्या सगळ्या गोष्टींची व्हॅल्यू असते ती म्हणजे. आणि काय अँगल बॉडीमध्ये बनवलं, हे 4 जोडले, पाईप जोडला, इंजिन जोडले, ती काय कोणी बनवतं असं लोकं म्हणतात. पण तसं नाहीये ती. एकदा वस्तू घेतल्यानंतर 4-5 वर्ष तरी तुमची कमीत कमी चालली पाहिजे. चालू काम बंद नाही पडलं पाहिजे. त्या गोष्टीचे व्हॅल्यू असते. ही शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आता सरांना व्यवस्थित सर्व्हिसिंग वगैरे करून दिलेली आहे आम्ही आणि सरांनी एकदम हॅपी यांचा फीडबॅक आहे. काही नाही, आमचं हे अजून 2.5 वर्षांनी सर्व्हिसिंग पहिल्यांदा झालेलं आहे. अच्छा. पहिले अजून मला वाटतं 2.5 वर्ष चालणारच आहे. अजून 2.5 वर्ष. सर्व्हिसिंग तुम्ही देता वेळेवर म्हणलं तर टेन्शनच नाही. असं. धन्यवाद. धन्यवाद. ओके. धन्यवाद सर. तुम्ही आपली माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार. आणि धन्यवाद. व्हिडिओ आवडल्याबद्दल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि आणखी मित्रांपर्यंत आपल्या शेअर करा आपल्या कोळप यंत्राची माहिती. आणि याच्यानंतर मी तुम्हाला डेमो अटॅच करतो कोळप यंत्राचे. ते तुम्ही नक्की बघा. सर, याचा मेंटेनन्स कसा वाटला तुम्हाला? एक प्रश्न विचारायला महत्त्वाचा. आता काय विषय काय अडचणी तुम्हाला आता आल्या ऐका, याच्यामध्ये? आता ते खऱ्या सांगा. नाही अडचणी ह्याच होत्या. अच्छा. चैनीची पहिल्यांदा माती याच्याबद्दल सांगितली आलो. तेवढंच. तुमच्याकडे ते साधन होतं, तुम्ही नवीन जे काही इंजिन होतं ते नवीन मधला पार्ट्स काढून मला दिला. अवेलेबल नसताना तुम्ही नवीन इंजिन खोलून मला त्यात टाकून दिलं. अच्छा, कार्बोरेटर म्हणताय. कार्बोरेटर दिला, कोणतेही असो. पण नवीन दुसऱ्या इंजिनचा काढून दिला आणि माझी नाही, नाही. गैरसोय बरोबर. टाळलेली, मला सोय करून दिली. त्यामुळे मी ओके. आपले सतीश आभारी. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि धन्यवाद.